आणि आताच बातमी येते बेळगावमधून बेळगावच्या महापौरपदी मराठी भाषिक संजोत बांदेकर यांची निवड झालेली आहे। विलास अध्यापक आपले प्रतिनिधी थेट बेळगाववरून आपल्याबरोबर आहे। विलास, पुन्हा एकदा महापौरपदी मराठी भाषिक महापौर। होय, प्राजक्ता, आता बेळगावच्या महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक झाली। आणखीन त्याच्यामध्ये महापौर पद आणि उपमहापौर पद हे दोन्ही देखील मराठी भाषिकांनी आपल्या गटाकडेच राखलं। महापौरपदी संजोत बांदेकर यांनी 58 सभागृहांच्या सदस्यांच्या सभागृहामधून 32 मतं मिळवून आपल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवला। तर उपमहापौर पदासाठी नागेश गणपत मंडोळकर यांनी 32 मतं मिळवून आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला। मराठी भाषिक गटामध्ये 2 गट निर्माण झाल्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं, विशेषतः सीमा भागातील मराठी भाषिकांचं आणि परत कर्नाटकमधील देखील। पण मराठी भाषिकांनी अखेरच्या क्षणी आपली एकी अभेद्य राखली। आणखीन कन्नड उर्दू गटाला महापौर पद किंवा उपमहापौर पद मिळवून न देता महापौर पद आणि उपमहापौर पद मराठी गटाकडेच कायम राखण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा कायम राखली। प्राजक्ता, विलास, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।